विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्या अगोदर जी रणधुमाळी माजलेली होती त्या रणधुमाळीमध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा यांचा गट यांनी निवडून यावं पण जी काही राजकीय खेळी या तिघांनी मिळून केली असेल किंवा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पातळीवर, एकनाथ शिंदे यांनी आपल्या पातळीवर आणि अजित पवार यांनी आपल्या पातळीवर केली असेल ती ठीक आहे, की आमच्यापर्यंत पोचणे शक्य नाही, आम्हाला त्याच्यामध्ये स्वारस्य पण नाही आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये भाजपा सरकार यावं यासाठी सर्वसामान्य जनतेने जे काही कष्ट घेतले, सर्वसामान्य जनतेने जी काही धडपड केली त्यात आम्ही पण होतो. भाजपाला सत्तेमध्ये आणलंच पाहिजे या एका निर्णयामुळं आम्हीसुद्धा दिवसरात्र कष्ट घेतलेले आहेत आणि त्यामुळं आज तुम्हाला प्रश्न विचारणं किंवा तुम्हाला बोलणं याचा अधिकार आम्हाला आपोआपच प्राप्त होतो. हे सिद्ध करण्याची गरज नाही आहे की आम्ही भाजपाचं सरकार यावं याच्यासाठी प्रयत्न केले आहेत का नाहीत हे सगळा समाज जाणतो. आणि सर्वसामान्यपणे मध्यमवर्गीय आमच्यासारखे जे लोक असतात ते विनाकारण खोटं बोलत नाहीत. आम्ही ज्यावेळेला हा प्रयत्न केला त्यावेळेला आमची तीव्र इच्छा होती की कमळ या बटनावरती आपण हे बटन दाबावं आणि भाजपला विजयी करून द्यावं. पण कमळ बटन दाबण्याचं भाग्य आम्हाला लाभलं नाही, कारण की युती होती आणि युतीमध्ये धनुष्यबाणाला मत देणं, धनुष्यबाणाचं बटन दाबणं हे आमच्यासाठी आवश्यक होतं. आणि मागच्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं एकनाथराव शिंदे यांनी राज्यकारभार केला तो मनाला भावला होता. त्यामुळं ते बटन दाबत असताना म्हणजे धनुष्यबाणाचं बटन दाबत असताना आम्ही काही जड अंतःकरणाने दाबलेलं आहे अशातला भाग नाही आहे. आनंदाने आम्ही ते बटन दाबलेलं आहे, कारण एकनाथराव शिंदे यांची जे काही व्यक्तित्व आहे त्या व्यक्तित्वाचं एक छाप आमच्या मनावरती होती आणि अंतिमतः ते मत भाजपला जाणार होतं. परंतु निवडणूक जिंकल्यानंतर अभूतपूर्व यश मिळाल्याच्या नंतर एक मुख्यमंत्री कोण याच्यावरती 10 दिवस आणि गृहमंत्री कोण याच्यावरती 10 ते 12 दिवस तुम्ही खल करता, याच्यातनं तुमच्या एकंदरीत ध्येयाविषयी आमच्या मनामध्ये निश्चितपणानं शंका निर्माण होते. मुख्यमंत्री कोणी का असेना, गृहमंत्री कोणी का असेना, मंत्रिपद असो किंवा नसो, जर का सेवा करण्यासाठी आपण आलो असलो तर मंत्रिपदाची गरज काय आहे. आजच्या अनेक संस्था आहेत, अशा अनेक व्यक्ती आहेत, लाखोंनी असे लोक आहेत की जे समाजामध्ये समाज उपयोगी वेगवेगळ्या प्रकारची कार्य करत असतात. त्यांच्याकडं आमदार खासदारकीचं पदच काय, साधं कुठलंही एक संविधानिक पद त्यांच्याकडे नसतं, परंतु ते सेवेचं कार्य अव्याहतपणे करत असतात. जर का सेवा करण्याकरता आपण पुढं आलेले आहात तर एखाद्या पदावरून किंवा एखाद्या मंत्रिपदावरून किंवा विशिष्ट खात्यावरून एवढी रणधुमाळी कशा करता हा प्रश्न आमच्या मनात निश्चितपणानं निर्माण होतो. मुख्यमंत्रीपद भाजपकडं असावं असा आग्रह भाजपने धरणं एक वेळ समजू शकतं, कारण जर का ज्यांची जास्त आमदार आलेले आहेत त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असावं हा साधा लोकव्यवहार आहे. परंतु गृहमंत्रीपदावर परत एवढी रणधुमाळी कशा करतात. बरं, 2.5 वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, त्याच्या अगोदर 2-2.5 वर्ष काय ते ठाकरे बिकरे त्यांचे गेले असतील ते सोडून द्या, पण त्याच्या आधी 5 वर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. आता परत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत. मला तुम्ही सांगा की मागच्या देवेंद्र फडणवीसांच्या 5 वर्षाच्या मुख्यमंत्रीपद कालावधीमध्ये आणि 2.5 वर्ष एकनाथराव शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपद कालावधीमध्ये महाराष्ट्रामधनं कुठला माफिया तुम्ही नष्ट केलेला आहे, कुठलं माफिया राज तुम्ही नष्ट केलेला आहे. ज्या पद्धतीनं सगळ्या जगाचं लक्ष आकर्षित करून घेतलं त्या पद्धतीनं योगी आदित्यनाथ यांनी जे उत्तर प्रदेश स्वच्छ करून टाकलं तसं काही तुम्ही कमाल केलेली आहे का. तशी कुठलीही कमाल तुम्ही केलेली आम्हाला दिसत नाही आहे. मग या एका पदावरून, या एका मंत्रिपदावरून किंवा त्या एका खात्यावरून एवढी रस्सीखेच कशा करतात हे आम्हाला न उलगडणारा प्रश्न आहे. इथून पुढं तरी आम्ही ही अपेक्षा करतो, आमची इच्छा आहे की 2029मध्ये संपूर्णपणे भाजपचं सरकार हे देशात पण यावं आणि राज्यात पण यावं. त्या सगळ्यात मुख्य कारण म्हणजे एक हिंदुत्ववादी सरकार आम्हाला या देशामध्ये आणि आम्हाला या राज्यामध्ये हवं आहे. ते का हवं आहे हे वेगळं सांगण्याची आता गरज उरलेली नाही आहे. बांगलादेशमध्ये जे काही झालं त्याच्यावरून हिंदुत्ववादी सरकार असणं किती गरजेचं आहे हे सर्वसामान्य जनतेच्या पूर्णपणे लक्षात आलेलं आहे. भलेही वेगवेगळ्या ठिकाणी ज्या बांगलादेशच्या विरोधामध्ये न्याय मोर्चे निघाले, महाराष्ट्रामध्ये न्याय मोर्चे निघाले, त्या न्याय मोर्चांमध्ये
खूप मोठी जनसंख्या दिसली नसेल, नाही दिसली तरी काही हरकत नाही आहे, परंतु 2023ला 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 23 तारखेला जो निकाल महाराष्ट्रात दिलेला आहे तो पुरेसा आहे. त्याच्याकरता चौकातच गर्दी झाली पाहिजे हे गरजेचं नाही आहे. मतदानाला गर्दी होणं हे गरजेचं असतं आणि मतदानाला गर्दी करून तुमच्या हातामध्ये पूर्णपणे सत्ता ही अगदी एकछत्री कारभार जसा असावा त्या पद्धतीने तुमच्या हातात दिलेली आहे. तुमच्याकरता भाजपा हा वेगळा पक्ष आहे, तुमच्याकरता शिवसेना शिंदे गट हा वेगळा पक्ष आहे आणि पर्यायानं तुमच्याकरता अजित पवार यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पण एक वेगळा पक्ष असू शकतो. पण जनता म्हणून आम्ही जेव्हा तुमच्या तिघांकडे बघतो त्यावेळेला आम्ही तो एक पक्ष गृहीत धरतो आणि या महाराष्ट्रामध्ये एक असं सरकार निर्माण होईल की जे सरकार इथे आल्या दिवशी अनेक शहरांमधून चेन ओढली चाललेली आहे, मुलींवरती बलात्कार होत आहेत, बायकांवरती अत्याचार होत आहेत. ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये सगळ्या मुसक्या आवळून टाकल्या योगी आदित्यनाथ यांनी, त्या पद्धतीनं या सगळ्या गुंड प्रवृत्तीच्या मुसक्या तुम्ही आवळू शकत नाही का? तुमच्यामध्ये ते धाडस नाही आहे का? तुमच्यामध्ये ते सामर्थ्य नाही आहे का? मग जर का ते सामर्थ्य नसेल तर पदावरती कशा करता बसता? गृहमंत्रीपद कशा करता घेता? आज आपण अमित शहांच्याकडे बघतो, वंदनीय आदरणीय अमित शहा यांनी आज या देशाचे गृहमंत्रीपद त्यांच्याकडे आहे, तर पूर्ण देशामध्ये काय मुसक्या आवळलेल्या आहेत. चांगले चांगले लोक जे बडबडे पण करत होते, मोठमोठ्यांनी बोलत होते, राष्ट्राच्या विरोधामध्ये कारवाया करत होते, ते मुसक्या या अमित शहानी आवळलेल्या आहेत हे आपण बघतोय. या एका महाराष्ट्रामध्ये या मुसक्या पण तुम्ही जर का आवळू शकत नसाल तर अशा पद्धतीच्या पदांची रस्सीखेच करणं हे जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्यासारखं आहे हे आपण लक्षात ठेवा. आपल्याला पदाची हाव आहे का? आपल्याला पक्षाची हाव आहे का? आपल्याला मंत्रालयाची हाव आहे का? असे प्रश्न जनतेसमोर उभे राहिलेले आहेत. कृपा करून ह्याच्यानंतर अशा पद्धतीची दृश्य जनतेसमोर उभी करू नका ही आपल्याला कळकळीची प्रार्थना आहे. आणि इथून पुढं हे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत यांच्या मुसक्या आवळलेल्या आम्हाला स्पष्ट दिसल्या पाहिजेत ही अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं करतो. नमस्कार.